तर आम्ही अशी तयारी करतोय आहे. ती तुझी तयारी झाली आहे काय मम्मी? तुझी झाली तयारी? झाली माझी तयारी. झाली? यू रेडी? येस. नमस्कार, मी दीप्ती खाडे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही चिपळूणचे पहिला व दुसऱ्या दिवसाचे व्हिडिओ पाहिले असतील. तर आम्ही आता तिसऱ्या दिवशी गुहागरला जायला निघालो आहोत आणि आम्ही सकाळी नाश्ता केला आणि आता मी ते गुहागरला पोचलो आहोत. हे गुहागर बीचजवळ द्वारका कॉटेज आहे आणि आम्ही 1 दिवसाचा स्टे करणार आहोत. आता मी जाते रूम बघतोय आता. हा असा रूम होता आणि त्याचा आता रूम टूर तुम्हाला देत आहोत. त्यांचं नाही काय त्यांच्या भावाचं पुढे. तर आता आम्ही निघालोय जेवायला. दुपारचं कडकतं ऊन पण संध्याकाळी होताच खूप छान वाटेल, कारण तुम्हीच पहा परिसर कसा आहे. एकदम छान सुंदर. इकडे समोरच हे हॉटेल आहे, तर तिकडे आता बघू कोकम सरबत पिऊ. असा रोड आहे इकडे आणि आम्ही इकडे स्टे केलाय. तसंच उचला कोकम सरबत. कोकम सरबत प्यायल्यानंतर आम्ही अन्नपूर्णा हॉटेलमध्ये जेवायला गेलो. आम्हाला कळलं की तिथे जेवण खूप छान मिळतं म्हणून आम्ही तिथे गेलो. आणि द्वारका कॉटेजमध्ये जेवणाची सोय नसल्यामुळे आम्ही इथे जेवायला आलो होतो. फक्त तिथे नाश्ता आपल्या स्वतःच्या खर्चानेच घेऊ शकतो. बाहेर वेटिंग होतं त्यामुळे आम्ही सोलकढी मागवली आणि नंतर मग आमचा नंबर आला. आम्ही 4 कोळंबी मसाला थाळी मागवली होती. टेस्ट कशी आहे सांग. छान आहे. कोळंबी मसाला आहे आणि हे बांगड्याचं सार. सोलकढी सार टेस्टी आहे जेवण. आधी कसं आहे, जास्त काय आवडलं? कोळंबी मसाला. सगळ्यांनी आम्ही कोळंबी मसाल्याची थाळी घेतली आहे. दीदी काय रिॲक्शन आहे? जेवण झालंय आणि आता इकडे अदितीचा व्हिडिओ काढते दीदी. आणि आता आम्ही बीचवर जाणार आहोत. की इकडनं स्ट्रेट गेलं की बीच आहे आणि ह्यांचीच प्रॉपर्टी आहे असं ते म्हणाले. पूर्ण आता नेचर्स वॉक होणार आहे.
सगळ्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढतोय आणि दुपारचं कडक ऊन आहे. केस असं हे करताना काढ. हा केस असं ऍक्टिंग कर. ऍक्टिंग कर. फोन तर असाच राहतो. अरे 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 कशी ऍक्टिंग करते. दुपारी आम्ही जेवून आल्यानंतर आम्ही बीच जवळ थंड पण आलो हवा येते तशी. थोड्या वेळासाठी आणि नंतर आम्ही रूमवरती गेलो आराम करायला आणि संध्याकाळी आम्ही सनसेट बघायला जाणार होतो. आता आम्ही सगळे रेडी होतोय. चहा मागवला आहे आणि आता सगळे रेडी होत आहेत बीचवर जाण्यासाठी. मी आता चहा प्यायला आली आहे. आला आहे संध्याकाळचा आणि आता 5 वाजलेत. दीदी इकडे तिचा चहा पिते. कसा आहे टेस्टला चहा? अच्छा ओके ओके ठीक आहे नंतर सांग. हे छान नेचरची मजा घेते. बघ ना किती सुंदर आहे. झाडे दिसत आहेत नारळाची झाडं. मला खूप आवडतं. आणि जे सनराईज असतं इकडनं असं येतं त्या झाडांच्या मधून. हो हो किती सुंदर वाटतंय ते. खूप छान आहे. आणि तो माझ्या चेहऱ्यावर पडतो बघ. हो 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 हो. संध्याकाळचा चहा घेऊन झाल्यानंतर आम्ही बीच जवळ जायला निघालो आणि अशी वाट आहे. आणि इकडे दीदी बसली आहे बघा कशी. छान असा टॉप घातला आहे आणि जीन्स घातले आणि खूप छान वाटते. मम्मी इकडे उभी राह. मम्मी तो छान येते. हे ड्रोन आहे. ड्रोन शॉट करतोय आम्ही. बस बस. हात सोड हात सोड. व्हिडिओ काढला जात आहे. एवढं सुंदर म्हणजे पहिला तर सणच नव्हता आणि आता एवढा सण आलाय ना मस्त बघू शकता. आणि एवढं मस्त वाटतंय ना इथे यायला. खूप सुंदर वाटतंय. आणि खूप सुंदर वाटतं ॲक्च्युली. रूमच्या जवळ अंधारात चालते फ्लॅश मारून आणि मम्मीचा हात धरलाय आणि वरती खाली आहे थोडं तर दीदी गाईड करते. 7:30 होऊन गेले तर 8 वाजता आले असतील. इकडे वरती आहे वरती. आता इकडे लाईट्स लागले आहेत. पाय धुवून घेतो आता. रेती लागली ना सगळी पायाला. खूप सुंदर वाटते तसं. पाय वरती पण लागलीच ना रेती. बसलेली खाली तेव्हा. मम्मी सुद्धा खूप छान दिसते या टॉपमध्ये आणि जीन्समध्ये. किती आहे आणि तुमची बॅटरी खूप लो झाली आहे. जस्ट एक आता चेंज करायची अजून व्हिडिओ. यांची स्कूटी चालवून आम्ही आता हॉटेलमध्ये जातो आहे पार्सल घ्यायला. तर मी आता बसते. ओके लेट्स गो. मागे पकडते मी. तर चला गुहागर बघूया रात्रीच्या टाईमचं. तसे किती वाजले? 8:30 वाजून गेले असतील. लेट्स गो.
तसं आम्ही पार्सल घेतलं आहे आणि आता निघतोय. आणि कोळीत पीठ घेतलं आहे, तसं स्टोअर आहे. या एका स्टोअरमध्ये आलो आहे आम्ही आता. प्लेट्स आम्हाला दिले आणि आता जेवण आम्ही प्लेटिंग करतोय. असं बाहेरचं स्पेस आहे आणि फॅनसुद्धा आहे म्हणून बरं आहे की आता आम्ही रूमच्या बाहेर असं डिनर करू. आणि एकदम शांतता आहे, नारळाची झाडं, लाईट्स बघा तुम्ही. जात आहोत काय जेवण म्हणजे ऐसे वाइब बना के रखा है हम लोग ने. इथे पण शूट चालू आहे. हा काय आहे बिर्याणी. आता बघूया टेस्ट कशी आहे. पाऊस पडतोय मस्त मस्त छान छान. मज्जा मज्जा नाही, मस्त मस्त पाऊस पडतोय. पाऊस आणि जेवण यम्मी यम्मी नॉनव्हेज. असा हा आमचा गुहागरचा दिवस गेला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.